श्रीरामपूर तालुक्यातील भैरवनाथ नगर येथे ग्रामस्थांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा नवीन आरोग्य केंद्रासह पेविंग ब्लॉक आणि स्ट्रीट लाईट अशा तब्बल 65 लाख रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले। या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, नगरसेविका सोनिया कक्कड, नगरसेवक दीपक वमने, लोकनियुक्त सरपंच दीपाली फरगडे आणि उपसरपंच चंद्रभागा काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। भैरवनाथ नगर ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून प्रलंबित असलेला आरोग्य केंद्राचा प्रश्न लोकनियुक्त सरपंच दीपाली फरगडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मार्गी लागला असून शासनाकडून मंजुरी मिळून गावात जागा उपलब्ध करून देत प्रत्यक्ष बांधकामालाही सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी बोलताना माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी सरपंच दीपाली फरगडे यांच्या कार्याचा कौतुक करत भैरवनाथ नगरचा नावलौकिक जिल्ह्यासह राज्य स्तरावर पोहोचल्याचं सांगितले। नगरसेविका सोनिया कक्कड यांनी या भागात आरोग्य केंद्राची नितांत गरज होती। उपचारासाठी श्रीरामपूर किंवा निमगाव खेरी येथे जावे लागत होते। आता गावातच आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचं सांगितले। त्यानंतर प्रवीण फरगडे यांनी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी भैरवनाथ नगरमध्ये कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली असून रस्ते आणि गटारींसाठी आणखी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली। त्यावर भाऊसाहेब कांबळे यांनी प्रस्ताव द्या, निधी आणण्याची जबाबदारी माझी असल्याचं आश्वासन दिले। या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य विमल थोरात, ज्योती लाहोरे, बेबीताई फरगडे, अलका वायकर, कांता शेळके, सीमा शिंदे, पांडुरंग लबडे, सौरव गवारे, प्रशांत लबडे, राहुल लिहणा, ग्रामपंचायत अधिकारी रेश्मा गोसावी, शीतल गोरे, पत्रकार विजया बारसे, धनश्री दाभाडे, अंगणवाडी सेविका योगिता गोरे, प्रमिला सुलाखे, आशा सेविका संगीता धीवर, दीपाली फरगडे, अनिता गायधने, यास्मीन शेख, आरोग्य सेविका बिटपल्लीवार तसेच बिट्टू कक्कड, सुनील शिंदे, भारत तुपे, सुभाष शेळके, राजेंद्र फरगडे, संकेत फरगडे, संभाजी फरगडे, श्रीराम भरगडे, बबन लिहणार, वसंत देवकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी लोकनियुक्त सरपंच दीपाली फरगडे यांनी उपस्थित सर्व मान्यवर आणि ग्रामस्थांचे आभार मानले। भैरवनाथ नगरमध्ये या ठिकाणी आरोग्य केंद्राचं जे उद्घाटन झालेले आहे आपल्या गावच्या सरपंच फरगडेताई, उपस्थित असले नगरसेविका सोनियाताई, उपस्थित असले कक्कड शिंदेसाहेब, माजी सरपंच भारत तुपे आणि सर्व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, आता पाणी पुरवठ्याचे चेअरमन दीपकराव वमने, सर्व महिला भगिनी या भैरवनाथ नगरमध्ये अतिशय मोठी सेवा या ठिकाणी उपलब्ध होत आहे। कारण भैरवनाथ नगर हे गेल्या 20 वर्ष या नगरपालिकेच्या माध्यमातूनच आज तुमचं कार्यालय वगैरे सगळं नगरपालिकेत आहे आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही नव्याने हे जे उपक्रम सुरू केलेले आहे अतिशय महत्त्वाचं आहे। कारण ग्रामीण भागाला सेट ग्रामीणला जावं लागतं किंवा नगरपालिकेत जावं लागत होतं, या ठिकाणी तुम्ही उपलब्ध करून दिलं। या नागरिकाच्या वतीने मी तुमच्या सर्वांचं, सरपंच, त्यांचे सर्व सहकारी मनापासून आभार मानतो। आणि निधीच्या बाबतीमध्ये आपण ह्या गावाला अजूनही काही निधी दिलेले आहे, तुमच्या थोड्याच दिवसामध्ये ते उद्घाटन होतील आणि म्हणून आता त्या दिवशी आपण ते कबूल केलेलं आहे, तिथं ते करून द्यायचं आहे। म्हणजे भैरवनाथ नगरमध्ये जरी नसलं पण तुमच्या गावामध्येच येते आणि अजून तुम्हाला एक 10 लाख रुपयाचं काम मी टाकतो, ते मी थोड्या दिवसामध्ये होईल। या ठिकाणी अनेक प्रश्न आहे आणि सोडवण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केलेला आहे। कारण ह्या गावाने आपल्या सर्वांना मोठं केलेलं आहे, मग नगरसेवक असेल, आमदार असेल, सर्वांनीच मोठं केलेलं आहे आणि म्हणून आपली जबाबदारी म्हणून या ग्रामपंचायतीमध्ये अतिशय चांगलं काम तुम्ही या ठिकाणी चालू आहे। आता राजकारणामध्ये नाव ठेवणारे भरपूर असतात, नाव ठेवून द्यायचं असतं आणि आपण पुढं काम करीत राहायचं, सातत्याने असं करीत राहा तुम्ही आणि तुमचं काम चांगलं आहे। एक महिला सरपंच म्हणून तुम्ही आपल्या जिल्ह्यामध्ये नाव या ग्रामपंचायतीचं नेलेलं आहे। याच्यातच या नागरिकांनी थोडं ओळखून घ्यायला पाहिजे की ह्या ग्रामपंचायतीचं नाव हे जिल्हाभर गेलेलं आहे, काही दिवसांनी राज्यभर पण जाता येते। हे आपल्या नागरिकांनी लक्षात गेलं पाहिजे, साथ दिली पाहिजे। या ग्रामपंचायती सर्व पदाधिकाऱ्यांना आपण सर्वजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि जी काही मदत लागेल तिथे आम्ही शिंदे साहेबांच्या वतीने करणारच आहे। मला सांगितलं आम्ही मदत करतो। आता या भागामध्ये अशी परिस्थिती आहे, आता आरोग्य केंद्र झालं पण काही रस्ते यायला तुम्ही आधीतून आले असेल
काही रस्त्याचे प्रश्न आहे, काही गटारचे प्रश्न आहे. तिथं एक ओपन पेस आपण आता नावावर करून घेतलं. तिथं बी काहीतरी ज्या सदस्य सांगतील तिथं एक तुम्ही निधी द्यावा आणि सभागृहासाठी यांना निधी द्यावा अशी त्यांची मागणी आहे. मला त्यांनी सांगितलं 25-15 एक पत्र द्या मला तुम्ही ग्रामपंचायत ग्रामविकास मंत्र्याला. बरं, माझं पत्र जोड तुम्ही त्याला ते द्या तुम्ही. चालत तुम्ही आले आणि आम्हाला निधी द्यायचं कबूल केलं. सगळ्या भागात द्या, सगळीकडे द्या. जे काही प्रश्न असेल ना, तुम्ही याच्या आधी भरपूर कामं केलेले. तुमचे नावं आता तुम्हाला सांगतो, तुम्ही 10-5 कोटीचे जे आता सांगायला वेळ नाही. प्रसिद्धी नसती. तुम्ही सगळे मंदिरं असेल, तुमच्या कोणत्या म्हणजे जे मोठे मोठे रस्ते असतील, भाऊसाहेब कांबळेचे निधी तुम्ही या गावात भरपूर कामं झालेली आहे. आतापर्यंत 10-5 कोटीचा त्यांनी काही पेंटी बाजू लावलेलं नाहीये, तर ते सांगतो. पण अजून ह्या पुढच्या काळात बी गरज आहे यांना. कारण काय झालं, छोटे मोठे आता लोकवस्ती वाढलेली आणि आपल्याला आता ग्रामपंचायत कार्यालय पण मंजूर आहे तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने. लवकर पुढच्या काळामध्ये ग्रामपंचायत कार्यालय पण आपल्याला बांधायचं आहे. आता आरोग्य झालं आणि जे छोटे मोठे रस्ते गटारे असतील, आम्हाला तुमची विनंती आहे, ज्या सदस्य आहे आमच्या सगळ्या, ज्यांची जी मागणी येईल त्यांच्या म्हणून थोडं प्रत्येक वार्डात तुम्ही थोडे आज बी तुम्ही काम करू शकता. कारण तुम्ही जरी आमदार नव्हते तरी 10 कोटी रुपये निधी या गावा शहरासाठी आणला तुम्ही. त्या श्रीरामपूर शहरामध्ये मेन रोड असू द्या, गुंजन रोड असू द्या, स्ट्रीट लाईट सगळं आपल्या या भैरवनाथ बंद असू द्या, गावामध्ये तुम्ही सभागृह बघा, नगरपालिकेच्या भागात बी तुम्ही सगळे कामं केले आतापर्यंत. पण पुढील काळामध्ये आता बी तुमच्या शिंदे गटामध्ये एकनाथ शिंदेकडे भरपूर मोठं आम्हाला माहिती आहे, आम्ही बघतो कायमच्या. पुढचा प्रस्ताव आम्ही तुम्हाला देतो, एवढी मंजूर करा, एवढी विनंती. आणि सगळे आले, सगळ्यांचे आभार. या ठिकाणी आरोग्य केंद्र आपल्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये मंजूर जे झालेलं आहे, त्याच्या उद्घाटन प्रसंगी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले गावचे आमदार, त्याचप्रमाणे आमच्या आरोग्य विभागाच्या सर्व आशाताई, डॉक्टर्स, त्याचप्रमाणे माजी सरपंच तुपे सर, दीपक दादा, त्याचप्रमाणे आमचे बिट्टू भाऊ आणि सोनियाताई, आमच्या उपसरपंच ताई, उपस्थित असलेल्या शेळकेताई, फरगडेताई, लाहोरे मॅडम, मायकर ताई, आमच्या अंगणवाडीच्या पण उपस्थित असलेल्या ताई, उपस्थित असलेल्या आमच्या सर्व सदस्य, आमच्या ग्रामविकास अधिकारी गोसावी मॅडम, त्याचप्रमाणे उपस्थित असलेल्या सर्व गावकरी महिला आणि सर्व बंधू भगिनींचा, आमच्या ग्रामपंचायतचे कर्मचारी, थोरात मॅडम, त्याचप्रमाणे गोरे मॅडम आणि उपस्थित असलेले आमच्या ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी, आमचा सर्व स्टाफ आणि उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांचं, उपस्थित असलेल्या सर्व गावकऱ्यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करते. आज हा जो काही उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी झाला, आपण सर्वांनी आपली अमूल्य उपस्थिती या ठिकाणी दिली, त्याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीने, आमच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने मी आपले मनापासून आभार व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. आजच्या या शुभ प्रसंगी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, भैरवनाथ ग्रामपंचायतीचे सर्व आजी माजी सरपंच, तसेच श्रीरामपूर नगरपालिकाचे सर्व नगरसेवक जे इथे उपस्थित आहेत, आणि सर्व ग्रामपंचायतीच्या आरोग्य विभागाच्या सर्व सदस्य, आज हा जो शुभ प्रसंग, निरोगी आयुष्य हेच माणसाची सगळ्यात मोठी ठेव असते आणि त्याचंच एक पाऊल हे ग्रामपंचायतीने पुढे टाकलेलं आहे की इथे आता आरोग्य उपकेंद्राची सुरुवात होणार आहे, की ज्याच्या बांधकामाचं आज आपण उद्घाटनासाठी समारंभासाठी इथे उपस्थित झालो. आणि याच कार्यक्रमाची सर्वांच्या आजी माजी, इथे माजी आमदार साहेब आहेत, भाऊसाहेब कांबळे, आजी माजी सरपंच, सर्व नगरसेवक तसेच सर्व सदस्य यांच्या शुभ हस्ते आज जे हे शुभारंभ झालं, यासाठी पुढील भावी वाटचालीसाठी सुद्धा मी सोनिया कक्कड, श्रीरामपूर नगरपालिका आरोग्य विभाग सदस्य तसेच सर्व कक्कड कुटुंबियातर्फे तुमच्या पुढील चांगल्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद.